मुनींसोबत काही मुली सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. त्यामध्ये यांनी असा विचार केला, जर आपल्या सोबत आपण आपल्या घरी या नंदिनीला जर घेऊन गेले तर आपल्या आश्रमात सुद्धा ही फार कामी येईल. रोज आपण म्हणू ते पंचपक्वान्न ही बनवेल आणि सर्वांना संतुष्ट करेल. त्यावेळेस त्या नंदिनीला घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करू लागले. ती नंदिनी सांगते, वसिष्ठ महाराजांच्या खेरीज मी कुणाचीही सेवा करण्यासाठी मला रुची नाही किंवा मला आवड नाही. मी फक्त आणि फक्त माझे गुरु वसिष्ठ महाराज यांच्याकडेच राहू इच्छिते. इच्छा नसताना या वसिष्ठ महाराजांच्या नंदिनीला या स्त्रीने आणि त्यांच्या सोबत राहणार असणारे ते ऋषीमुनी यांनी जबरदस्तीने तिथून तिला नेण्याचा प्रयत्न केला, ओढलं. त्यामुळे वसिष्ठ महाराजांनी आणि त्या नंदिनीने स्वतः शाप यांना दिला होता, जा, ज्या पद्धतीने तुम्ही माझी अवहेलना केली आहे तसंच तुमच्या सोबत सुद्धा होईल. तुमची इच्छा नसताना सुद्धा तुमच्या सोबत असं कृत्य घडेल. आणि ही जी होती ही शंखडिनी, ही ती मागच्या जन्मातली त्या विश्वामित्र मुनींच्या सोबत सेवा करणारी, वसिष्ठ महाराजांची विश्वामित्र मुनींच्या सोबत राहणारी, त्यांच्या आश्रमामध्ये सेवा करणारी स्त्री होती. आता याच पृथ्वीची वंश परंपरा सांगताना पुढे राजा प्राचीन बहिर्ने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार समुद्राची जी कन्या होती शतद्रुती हिच्याशी विवाह केला आणि तिच्याशी विवाह केल्यानंतर शतद्रुतीने आपल्या नुपुरांच्या सकट सर्वांना त्या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं. सर्व तिथे जे आजूबाजू होते तिची सुंदरता वर्णन केली. तिने तिच्या सुंदरांनी आणि झंकारांनी सिद्ध मुनी गंधर्व आणि सर्वांनाच मनुष्यांना आपल्या वश करून घेतलं. त्यावेळेस पुढे याच पृथ्वीच्या वंशावळामध्ये प्रचेतांची निर्मिती झाली. हे प्रचेतागण आणि हे चालता एक वेळेस एक विशाल असं समुद्र यांनी पाहिला आणि त्या समुद्राच्याच बाजूला थोडस दूर गेल्यानंतर एक सरोवर यांना दिसलं. त्यावेळेस त्या सरोवराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्राचीन प्रहिरींचे पुत्र त्या सरोवराजवळ गेल्यानंतर पाहतात तर काय आहे या सरोवराजवळ, आपण जाऊ आणि पाहू. तर त्या ठिकाणी साक्षात महादेवांचं दर्शन त्या ठिकाणी त्यांना होतं. मग महादेव आणि या प्राचीन प्रहिरींचा संवाद या ठिकाणी आला. तेव्हा स्वतः महादेव या प्राचीन प्रहिरींशी संवाद करतात की तुम्ही भगवत भक्त असल्याने मी तुम्हाला चांगलं ओळखलं आहे. मी तुम्हाला भगवंता इतकेच तुम्ही माझे प्रिय आहेत, कारण भगवंताचा भक्त हा त्याच्या कर्माने लगेच ओळखू येतो. तेव्हा आता मी तुम्हाला एक ज्या कारणासाठी तुम्ही माझ्याकडे आलेले आहेत, ज्या कारणासाठी तुम्ही इथपर्यंत आलेले आहेत, तेव्हा तुमच्या मनातल्या शंका मी जाणलेल्या आहेत आणि तुम्हाला एक मी आता कवच देतो आहे. हे कवच तुम्ही या ठिकाणी स्वतः घ्यावं आणि त्याचं रोज पठण तुम्ही करावं असं सांगितलं. तेव्हा या स्वतः भगवंतांनी त्यांना नारायण नावाचं कवच या ठिकाणी प्रदान केलं. असं सांगितलं आहे की हे नारायण कवच म्हणजे आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी याचं पठण केलं जातं. संस्कृतामध्ये दिलेलं हे कवच आहे. आपल्या इच्छा, आपल्या मनातल्या ज्या काही अपेक्षा आहेत ते हे नारायण कवच पूर्ण करतं, दुःखाला दूर करतं आणि सुखासमाधानाने आपलं जीवन बनवतं, असं याचं महात्म्य सांगितलं. यानंतर नारद महर्षींनी या ठिकाणी
पुरंजन आख्यान सांगितलंय. ती कथा आपल्याला सर्वांना पाहायची. याच प्रचेतांनी महादेवांची फार सेवा केली, भक्ती केली आणि या प्रचेतांना त्या ठिकाणी कर्मकांडातून त्या ठिकाणी बाहेर काढून भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन करून एक भगवत मोठा भक्त बनवून दिला. त्यावेळेस नारद महर्षींनी त्यांना त्या ठिकाणी पुरंजन आख्यान सांगितले. ते आपल्याला सर्वांना पाहायचे की ह्या पुरंजन आख्यानामध्ये कुणाची कथा सांगितली, हा कुणाचा वंशावळ होता. तर हे पुरंजन आख्यान म्हणजेच ध्रुवाचीच वंशवळ चालू आहे, उत्तानपादाचा वंशवळ. त्यामध्ये पुरंजन आख्यान म्हणजे हा पुरंजन एक राजा होता, याला अविज्ञात नावाचा एक मित्र होता. हे दोघंही जिथे कुठे जायचे तिथे सोबतच जायचे. या अविज्ञाताला घेऊनच हा पुरंजन जिकडे तिकडे नगराच्या बाहेर असो, वनामध्ये असो, कुठेही फिरत असे. या पुरंजनाला फिरण्याची फार हौस होती. जिथे तो गेला तिथे त्याला असं वाटायचं आता आपण अजून दुसरं काही पाहिलं पाहिजे, इथून फार लांबवर जाऊन आपण ते अनुभवलं पाहिजे. प्रत्येकाला वेगवेगळी आवड असते, कुणाला कशाची आवड असते, कुणाला कशाची आवड असते. या पुरंजनाला फिरण्याची आवड होती. फिरता 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 अविज्ञाताला तो तिथेच सोडून दिलं आणि खूप फिरतो परंतु फिरून सुद्धा याला असं समाधान वाटत नव्हतं. एके दिवशी खूप फिरून समाधान वाटलं नाही. मग त्याला असं वाटत नव्हतं की इथे गेल्यानंतर सुद्धा आपलं मन या ठिकाणी स्थित होतंय किंवा हे ठिकाण मला आवडतंय. त्याच्या मनामध्ये अशी इच्छा होती की फिरताना ज्या ठिकाणी आपण गेलो ते ठिकाण आपल्याला आवडलं पाहिजे, म्हणजे आपल्याला संतुष्टता लावेल. परंतु असं एकही ठिकाण त्याला आवडत नव्हतं. पुढे एका नगरामध्ये त्यांनी असाच प्रवेश केला. त्या नगरामध्ये त्याला 9 दरवाजांचा 9 दरवाजे असलेला एक द्वार त्याला त्या ठिकाणी दिसला आणि त्या ठिकाणी तो आतमध्ये गेला. त्या नगराचं नाव होतं पुरंजनपूर आणि त्या नगराची मालकीण होती पुरंजनी. या पुरंजनीची सेवा करण्यासाठी एक प्रधानमंत्री होता. 5 फणांचा नाग तिच्या सेवेसाठी होता. जो प्रधानमंत्री होता त्याला 100 बायका होत्या आणि असंख्य बायका तिच्या सेवा करता आहेत. हे 5 मुखावाले जे सर्प आहेत ते तिची सेवा करत आहेत. हे सर्व कोणी पाहिलं? पुरंजनाने पाहिलं. तो पुरंजनाने हे सर्व कृत्य त्या ठिकाणी पाहिल्यानंतर तो त्या ठिकाणी मंत्रमुग्ध झाला आणि त्या पुरंजनी जी स्त्री होती तिच्या प्रेमात पडला. तिच्या प्रेमात पडला आणि तिला सांगतो आहे तू मला फार आवडली आहे, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे, मला तुझ्या सोबतच राहायचं आहे. तुझी इच्छा असेल तर मी तुझ्या सोबतच या ठिकाणी राहील असं सांगितलं. त्यावेळेस ती पुरंजनीने हो म्हटलं आणि भरपूर असे दिवस त्या ठिकाणी त्या पुरंजनीशी विवाह करून तिच्या फार आहारी गेला. ती म्हणेल तसं राहू लागला. ती सांगत होती माझ्याशी विवाह केलेला आहे, तू माझ्या नगरामध्ये आलेला आहे, तेव्हा मी सांगेन त्या पद्धतीने तुला राहावं लागेल. तशाच पद्धतीने तो राहू लागला. पुष्कळ असे दिवस निघाले. एक वेळेस चंडवेग नावाच्या राक्षसाने त्याच्यासोबत आक्रमण केलं त्याच्यावर आणि त्याच्यासोबत त्याने युद्ध केलं. त्या आक्रमणामध्ये हा पुरंजन जो होता हा पुरंजन मरण पावला. आता मरण पावत असताना तो मरताना त्याच्या मनामध्ये ज्या स्त्रीशी त्याने विवाह केला होता पुरंजनी हिचाच विचार त्याच्या मनामध्ये होते. मरताना मनुष्याने ज्या व्यक्तीचं, ज्या वस्तूचं किंवा ज्या कुठल्याही गोष्टीचं चिंतन केलं दुसऱ्या जन्मामध्ये मनुष्य त्याच
योनीला, त्या वस्तूला, त्या योनीमध्ये तो जन्म घेतो. म्हणून इथे फार महत्वाची गोष्ट आहे. पुरंजन आख्यान हे नारदांनी कथा संपल्यावर तुम्हाला समजेल की हे का सांगितलंय. ही वास्तविक कथा नाहीये, परंतु या पुरंजन आख्यानामधून आपल्याला काय सांगितलंय. हा राजा तर मरण पावला, परंतु मरताना याने त्या स्त्रीची अभिलाषा मनामध्ये ठेवली, म्हणून पुढच्या जन्मामध्ये पुन्हा हा स्त्री रूपाने त्या ठिकाणी अवतार. ज्या स्त्रीची अभिलाषा ठेवली त्या स्त्रीच्या जन्मामध्ये तो पुन्हा जन्माला आला. आता त्याच स्त्रीच्या आठवणीत तो मरण पावला होता, ती स्त्री रूपामध्ये आला. पुढे त्याच ठिकाणी एक मुलगी त्याच्या समोर त्याला दिसते आणि ती मुलगी याला विवाहासाठी मागणी घालते. आणि पुढे मागणी घातल्यानंतर आता ती सांगते आहे, म्हणे मी तुझ्याशी विवाह करणार नाही, फक्त तुझ्या सोबत मला राहायचंय. मी जेव्हा म्हातारी होईल, अर्धावस्थेला प्राप्त होईल, त्यावेळेस तुझ्याशी मी विवाह. त्यावेळेस या पुरंजनाला मागचं आपलं आठवतंय. ज्या वेळेस मी तारुण्य म्हणजे ज्यावेळेस मला तारुण्य अवस्था होती, त्यावेळेस मी जे करायचं नको होतं ते केलं होतं. आता मला या संसार चक्रामध्ये पडायचं म्हणे नाही. तुला जरी मी आवडत असलो, तुला जरी माझ्यासोबत संसार करायचा असला, तरी मला तुझ्यासोबत अजिबात करायचा, मला संसार या गाड्यातच पडायचं नाहीये. त्यावेळेस त्याच ठिकाणी त्याचा जो मित्र होता अविज्ञात, जो त्याला तेव्हा सोडून गेला होता, तो अविज्ञात त्या ठिकाणी आला आणि त्या पुरंजनाला सांगतो, तू स्वतःला त्या ठिकाणी फार मोठा शूर समजत होता. तुला असं वाटत होतं की आपण इकडे तिकडे फिरल्यानंतर आपल्या मनाला आनंद भेटेल, परंतु जे आपलं मूळ ध्येय आहे, जे आपलं मूळ कर्तव्य आहे, ते तू विसरला आणि एका स्त्रीच्या आहारी जाऊन पूर्ण आयुष्य, पूर्ण जीवन तुने संपवलं, बर्बाद केलं. त्यावेळेस आता या कथा भागातून पुरंजन आख्यान तर हे झालं इथपर्यंत. या कथा भागातून नारद मुनींनी प्रचेतांना जे पुरंजन आख्यान सांगितलं, त्यातून खरं पुरंजन आख्यान काय हे आता ऐका. जे 9 दरवाज्यांचं द्वार या पुरंजनाने पाहिलं, एक तर सर्वात अगोदर जी स्त्री पुरंजनी होती ती कोण आहे, आणि जो पुरंजन आहे राजा तो कोण आहे ते अगोदर लक्षात घ्या. पुरंजन जो आहे तो पुरंजन हा जीव आहे, आणि जी पुरंजनी आहे ती पुरंजनी शिव आहे. जीवाचं आणि शिवाचं नातं असलेलं हा जीव मनुष्य जीवन. बघा, आपला जो धागा जोडलेला आहे तो आपल्या परिवाराशी नाही. आध्यात्मिक परमात्मिक दृष्ट्या जर मनुष्याची व्याख्या करायचं म्हटलं तर आपली जी लिंक लावली ती कुणाशी आहे, देवाशी. त्याने जर एका सेकंदामध्ये म्हटलं की इथूनच न्यायचंय, कथेतूनच वर न्यायचंय, विषय इथे कोणाचा नवऱ्याचा वशिला चालत नाही आणि कोणत्याच नातेवाईकांचा वशिला चालतो का. मग आपलं आणि सर्वात जवळचं नातं जर कोणाचं असेल तर फक्त आणि फक्त परमेश्वरासोबत आहे. कोणाचाच नवरा नाही आणि कोणाचीच बायको नाही. मला सांगा, इथे कोणामध्ये अशी शक्ती का इथे बसलेल्यांपैकी तुमच्या जवळ जर मृत्यू आला, तुमच्या जवळ जर आता यमाचे दूत आले, तुम्हाला म्हटलं तुम्हाला इथून आम्हाला न्यायचं आहे, तुम्ही असं म्हणाल का माझी बायकोला विचार किंवा माझ्या नवऱ्याला विचार किंवा मी घरी विचारून येतो? कुणात हिंमत आहे सांगा बरं? वेळच येत नाही अशी विचारायची, सांगायची. तेव्हा ज्या गोष्टीसाठी आपण एवढ्या तळमळीने हे जीवन जगतो आहे, कशासाठी? की मरते समयी आपल्या तोंडामध्ये राम आलं पाहिजे, त्यासाठी हे पुरंजन आख्यान.
माझ्या लक्षात असं आलं की अभ्यास करताना मला सर्वात सुंदर ही गोष्ट वाटते पुरंजन आख्यान. ते कसं, ते पुरंजनी म्हणजे जीव आहे आणि पुरंजन म्हणजे शिव आहे. जीवाचं आणि शिवाचे सौख्य असलेलं अगदी जवळचं नातं हे पुरंजन आख्यान. आता यानंतर त्या पुरंजनाला पुढे जाऊन 9 दरवाजे म्हणजे 9 द्वारांचं एक द्वार दिसलं. 9 दरवाजे त्याला दिसले. ते 9 दरवाजे म्हणजे आपल्या शरीरामध्ये भगवंताने दिलेल्या 2 कान, 1 नाक, 2 डोळे, 1 बेंबी, 1 मूग. मोजत राहा बरं, मी 1 म्हणते फक्त. बुद्धद्वार आणि असे 9 द्वार आपल्याला भगवंताने हे 9 द्वार दिले. याच्यामध्ये राहत असताना हे सर्व दिल्यानंतर भगवंताने आपल्याला हे दिलंय, परंतु याच्यामध्ये हे जे काही असंख्य त्या जो प्रधान होता, एक प्रधान होता, हे आपलं शरीर. त्या शरीरामध्ये ते 9 दरवाजे दिले आणि 100 काय तर जेवढ्या बुद्ध्या आपल्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत, त्या 100 बुद्ध्या. जीव त्या 100 बुद्ध्यांचा विचार करतो असं या पुरंजन आख्यानातून सांगितलं. की पुरंजन आख्यान आपल्याला त्या राजाची गोष्ट आणि राणीची गोष्ट नाही लक्षात ठेवायची. सर्वात शेवटी त्या पुरंजनाची व्यथा काय होते की जीवाने शिवाशी सख्य जोडायचंय ते तो जोडत नाही. इतर गोष्टींसोबत जोडल्याने त्याची अवस्था अशी झाली की मरते समय शिवाला आठवायचं होतं, ते नाही, आणि त्या स्त्रीच्या आहारी गेला आणि त्याची अवस्था तशी झाली. याच्यातून नारद महर्षी सांगतायत मरताना स्त्री आठवली नको पाहिजे. बघा, नियम असा आहे की मनुष्य मरण्याच्या अगोदर त्याने जी कल्पना केली, जो विचार त्याने केला, जी गोष्ट त्याच्या मनामध्ये आली, पुढच्या जन्मामध्ये मनुष्य तोच जन्म घेतो. तुम्ही जर माता भगिनींनी असा विचार केला, मला ही ह्या बाईने म्हणजे ह्या एका स्त्रीने घातलेली साडी फार आवडली आणि त्या साडीवरती माशी बसते ना, तुम्ही मरताना त्या साडीचा जर विचार केला तर त्या साडीवर बसणारे माशीचा जन्म तुम्हाला घ्यावा लागेल असं सांगितलं जातं. मरते समयी विचार साडीचा नाही करायचा आहे आपल्याला. अनेक विचार करता बरं लोक, मग माझ्या नातवाचं कसं होईल, नातूच्या स्वरूपामध्ये आजोबा जन्माला येतो, मरते समय माझ्या मुलाचं कसं होईल. पहिले आपलं बघा. मला सांगा, तुम्ही म्हणता धर्मशास्त्रानुसार आम्ही आमच्या पतीचं पाणी ग्रहण केलंय, मला मान्य आहे. गृहस्थ आश्रम स्वीकारताना या गोष्टी कराव्याच लागतात, त्यांना संसार करायचा, या गोष्टी करायच्या आहे, मान्य आहे मला. परंतु ज्या वेळेस तुम्ही जन्म घेतला त्यावेळेस तुमच्या आईला, तुमच्या पित्याला किंवा तुमच्या नवऱ्याला तुम्ही सोबत घेऊन आले होते का? कोणी आलंय का घेऊन? असं नाही. मग जन्माला येताना जर आपण कोणाला आणलेलं नाहीये तर जाताना तुम्हाला असं वाटतं का की आपण या सर्वांना घेऊन जाणार आहे? नाही, तेव्हाही एकट्यालाच जायचंय. ह्या आख्यानातून हेच लक्षात घ्यायचंय फक्त की मरते समयी आपल्या मुखामध्ये राम नाव आलं पाहिजे आणि आलंच पाहिजे. मग यासाठी हा एवढा अट्टहास आहे. कथा कीर्तन कशासाठी आहे, भजन कशासाठी आहे? मरताना परमेश्वराचं नाव आपल्या मुखामध्ये यावं आणि मरते समयी त्याचं नाव जर आपल्या मुखामध्ये आलं तर समजा आपलं जीवन धन्य झालं, सार्थकी लागलं. परवाच आपण चर्चा केली. काही लोक असे उत्तर देतात आम्हाला, काही अजून तरुण अवस्था आहे म्हणे, आम्ही काही ह्या वयाचे का, हे देवदेव करायचं वय आहे का? तोंडावरच बोलता बरं, अजून असं आमच्याच तोंडावर म्हणता, हे वय का ह्या परमार्थ करण्याचं आहे का? परंतु बघा, मी तुम्हाला उदाहरणासकट सांगते. सांगितलंही होतं परवा मी तुम्हाला. एखाद्या बसचं तुम्ही तिकीट काढलं
आणि तिकीट काढल्यानंतर त्या बसचं तुमचं रिझर्वेशन सीट बुक झालं, त्या वेळेमध्ये जर त्या बस स्टँडवर त्या गाडीच्या जवळ जर तुम्ही नाही पोचले तर ती गाडी तुमच्यासाठी थांबते का? जरी तुम्ही पैसे जरी दिलेले आहे, तिकीट काढलेलं आहे, तरी ती गाडी तुमच्यासाठी थांबत नाही. तसं आयुष्याची गाडी सुद्धा तशीच आहे. तिकीट काढलं गेलंय केव्हापासून? जन्माला आले तेव्हापासून. हा तिकीट काढल्यापासूनचा प्रवास मरेपर्यंत चालवायचा आहे, परंतु गाडीत बसायचं सर्वात शेवटी आहे. गाडीत बसताना आपल्याला जसं जरुरीचं आहे तिकीट दाखवणं, तसं मरताना परमेश्वराचं नाव घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून लक्षात घ्या, मरताना राम नाव येणं काही साधी गोष्ट नाहीये बरं. तुम्हाला वाटतं, लोक भ्रमात असतात, सोपी गोष्ट आहे राम नाव म्हणायला काय लागतं, साधी सोपी गोष्ट आहे, पण ते येत नाही आणि तसं होत नाही. ते येण्यासाठी अख्खं आयुष्यभर त्याचं भजन करावं लागेल, तेव्हाच ते येईल, अन्यथा येणार नाही. असे कित्येक जीव जात आहे आणि कित्येक जीव जन्माला येत आहे. मग आपल्याला त्या जाणाऱ्यांमधलं व्हायचं, येणाऱ्यांमधलं व्हायचं नाहीये. आपल्याला जन्माला येऊन त्याचं नाव आपल्या मुखाने निघालं पाहिजे मरते समयी, बस एवढंच पाहिजे. त्याच्यासाठी हा केलेला अट्टहास आहे. गोपाल कृष्ण भगवान. आणि त्याच्यासाठी तुम्हाला नामस्मरण करायचंय. मग ज्याला गिफ्ट पाहिजे त्याने नामस्मरण वाढवायचं. यामध्ये अशा पद्धतीने पुरंजन आख्यान सांगितलं. आणि यानंतर ऋषभ भगवान त्या ठिकाणी कथा सांगता आहेत विदुर काकांना. आणि ऋषभ भगवान, माफ करा, शुक महाराज कथा सांगता आहेत परीक्षिती राजाला. आणि सूत महाराज कथा सांगता आहेत शौनकादी ऋषींना, की ज्या भगवंताच्या नामस्मरणाने, ज्या भगवंताच्या नाम घेतल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो, भयातून मुक्त होतो, असा हा जीव परमेश्वराला शरण गेल्याशिवाय याचा जीवन धन्य होत नाही. सुंदर असा त्या ठिकाणी संवाद शुक महाराज आणि परीक्षितीचं सांगितलं. परीक्षिती राजाला वारंवार शुकदेव भगवान सांगतात, परीक्षिती, मनुष्याचं जीवन हे अतिशय दुःखाने या संसारात पडल्यानंतर, गृहस्थाश्रमाच्या या जाळ्यात पडल्यानंतर अतिशय दुःखाने भरलेलं असतं. परंतु यातून बाहेर निघण्यासाठी भगवंताच्या दिव्य लीलांचं रसास्वादन केलं पाहिजे. यातून बाहेर निघण्यासाठी त्या परमेश्वराच्या दिव्य लीलांचा प्रादुर्भाव आपल्यामध्ये झाला पाहिजे. जसा तो परमात्मा मंगलमय आहे, जसा तो परमात्मा सद्विवेकी आहे, शुद्ध आहे, तसा त्या परमात्म्यासारखंच आपलं जीवन सुद्धा निर्मळ आणि शुद्ध झालं पाहिजे. यासाठी भगवंताच्या कथा श्रवण केल्या पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर पुरंजन आख्यानानंतर पंचम स्कंदाच्या सुरुवाती